सोनुष पप्पा काय ग? नाव घ्या ना. कोणाचं घेऊ? अच्छा उखाणा म्हण ना. सोनुष पप्पा उखाणा घ्या ना. हा मी घेतो उखाणा, पण सत्य परिस्थितीवर आधारित आहे बरं. तुला राग नको येऊ देऊ मग. हा घेतो मग उखाणा. जेव्हापासून तर संघ झालं मग लग्न, माग लागले विघ्न. जेव्हापासून तर गळ्यात घातलं मंगळसूत्र, ढिल्ले झाले मग सगळे सूत्र. दूर गेले मित्र, विचारायला मला काळ कुत्र. घरात मग काही चालाला माग लागला तिच्या आईचा. आता चुप बसा, नाही तर घरात होईन धिंगाणा. तुम्हाला मी नाव घ्यायला सांगितलं होतं का? रडगाणं गायला सांगितलं होतं? सत्य परिस्थितीवर आधारित तू होता ना. सर नुसतं आपल्या मोबाईल मध्ये तरी माझ्या बरोबर दोन गोष्टी बोलायचं. बरं ठीक आहे, हे बघ मोबाईल ठेवला बाजूला. आता तुझ्या दोन गोष्टी ऐकतो, पण माझ्या दोन अटी त्याच्यामध्ये. क्या बात कर रहे हैं? कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आणि कोणाची चुगली करायची. बोल आता. ते जाऊ तिकडे, मला तुमच्याकडे बोलायचंच नाही. हाच आहे का तुमचा प्लॉट? इथंच करायचंय का आपल्याला बांधकाम? हो मॅडम, इथंच बांधकाम करायचंय. मला काय करायचंय, डबल मजली बांधायची. तर त्याला किती खर्च येईल अंदाजे? तर पहिला मजला आहे का तो 15 लाखामध्ये होईल, आणि दुसरा मजला आहे का तो 5 लाखामध्ये होईल. खालच्याला 15 आणि वरच्याला 5. वरचाच बांधा बरं तेवढा 5 लाखावाला. मला नाही जमणार, दुसरा इंजिनियर बघा तुम्ही. अगर गलती से किसी ने मेरे अकाउंट में 3 करोड़ रुपए डलवा दिए तो 1 करोड़ का तो लूँगा घर, 1 करोड़ की लूँगा गाड़ी, और बचे हुए 1 करोड़ को डोनेट कर दूँगा. पर फिर यार मेरे पे खर्चा नहीं बचेगा, सारा पैसा तो ख़त्म हो जाएगा. 1 करोड़ नहीं, ऐसा करूँगा सिर्फ 1 लाख रुपए डोनेट करूँगा, बाकी 99 लाख रुपए अपना खर्चा रखूँगा. अब मन से करना चाहिए, चाहे कम करो या ज़्यादा करो. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है. मैत्रिणीकडून गळ्यात पडली का नुकी? काय म्हणले गळ्यात पडली? नशीब तुमचं मी भेटले म्हणून, नाही तर मसुबाला सोडला असतं तुम्हाला. पोरीची लाईन लागेल होती माझ्यासाठी. नाही, मी तर कटोरा घेऊन भिकच मागत होते माझ्याशी लग्न करा म्हणून. घरात माहित नाही तुला किती लाडाच आहे मी तर. तस तुमले लाडाचे आणि माझ्या घरच्यांनी मला मी सोनूच ऑर्डर करेले. लग्नाच्या पहिले वाघ म्हणत होते मला, वाघ. वाघ तर तुम्ही आता बी आहे, पण त्या वाघावर आता दुर्गा बसली. अहो ऐका की, बोल की. मी या वटपौर्णिमेला 7 जन्मासाठी तुम्हालाच मागणार आहे. आईला खरंच मी तुला एवढं आवडतं? अहो तसं नाही, कुठं प्रत्येक जन्मी नवीन माणसाला ट्रेनिंग देत बसू. एवढं शिकवलेलं सगळं वाया जाईल. म्हातारी खूप आई.